कुठे होतीस तू? आई अगं किती टेन्शन मध्ये होतो आम्ही. हो ना, आणि कुठे कुठे शोधलं तुला मी ताई. आता शेवटी पोलिसात जायला निघालो होतो आम्ही. मीरा, मीरा काय झालंय? सॉरी मामा, मी सगळ्यांना असे न सांगता अचानक निघून गेले. पण मी ठीक आहे, नको काळजी कर. खरं तर सगळ्यांनाच सॉरी. अगं होतीस कुठे? तुझा फोन इथे, कोणाला काही सांगितलं नाहीस तू? मी यांच्यासोबत होतो. नमस्कार. आमच्या मुलीला तुम्ही घरी पोहोचवलं, खूप खूप आभार. पण यांचा परिचय? मामा, हे देवाशिष कामत, कामत फूड्स आणि हॉटेलचे मालक. आणि आम्ही दोघांनी लग्न केलंय. काय म्हणालीस तू? लग्न केलंस एका रात्री? मामा, एक अक्षर बोलू नकोस. अरे माझा तर विश्वासच बसत नाहीये. तू अशी कशी वागू शकतेस मीरा? आम्ही असं काय वाईट वागलो म्हणून लग्न? आनंद, जरा धीराने घे. असं कसं धीराने घेऊ? एक तर ही मुलगी रात्रीपासून घराच्या बाहेर आहे, मोबाईल नाही, संपर्क नाही. सकाळपासून सगळेजण वेड्यासारखे शोधतायत, त्याचं हिला काही वाटत नाहीये. बरं, एवढं करून ती घरी परतल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. अचानक निघून जाण्याचं कारण विचारल्यानंतर नवीनच गोष्टी कानावर येत आहेत. मामा, एक मिनिट मला बोलू देशील का? काय बोलायचं तुला? आमचा जरा जरी विचार केलास तू? तुझ्या विना या घरातल्या सगळ्यांची काय अवस्था झाली याची जाणीव आहे का तुला? अरे लग्न म्हणजे काय गंमत वाटली तुला? एका रात्रीत गेली आणि लग्न करून आली सांगायला? ते कोण आहेत हे? काय विचार करून तू त्यांच्याशी लग्न केलंस? माफ करा, मी तुम्हाला ओळखत नाहीये, पण माझ्या मुलीने हे सगळं असं केल्यामुळे मी जरा अस्वस्थ झालो. नाही नाही, तुमची काळजी मला कळते. फक्त तिचं म्हणणं एकदा ऐकून घ्या. काय काय ऐकायचं मी? मी एवढंच सांगू शकतो की हिचं म्हणणं एकदा नीट ऐकून घ्या. आमच्या दोघांवरती विश्वास ठेवा. मीरा, मला वाटतं तू एकदा शांतपणे या सगळ्यांशी बोलावंस.
काय सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलाय आणि तो स्वाभाविकच आहे. हं? मी तुला रात्री परत न्यायला येतो. आय होप तोपर्यंत तुझा निर्णय या सगळ्यांना मान्य झालेला असेल. काय सध्या तरी मी तुमच्यासाठी परका आहे, बाहेरचा आहे. एवढीच विनंती करतो की मीराला समजून घ्या. निघतो. माफ करा, मी रागाने तोंडाला येईल ते बरळत होतो. तुम्ही खूप सहन केलं. आय एम व्हेरी सॉरी. सॉरी काय त्याच्यात? अशा परिस्थितीमध्ये मी तुमच्या जागी असतो तर मी कदाचित असाच वागलो असतो. काही हरकत नाही, तुम्ही तुमचा वेळ घ्या. मी निघतो, रात्री येतो. बेबे, इथं नको. कोणी आनंद आपल्या खोलीत जाऊन बोला आणि त्याला जे काही आहे ते सगळं स्पष्टपणे सांग यावेळी तरी. मामा प्लीज माझं बोलणं ऐकून घे. आपण आज जाऊन बोलू. मधुरा तू पण चल. काय चाललंय नाही घरात? माझ्याकडे काय बघता असे? माझा नाही आहे हात यामध्ये. नेमका कुणाचा हात आहे या? काय चाललंय नेमकं? विश्वास बसत नाही. याचाच तर हात बसावा. दादा 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 प्लीज तू रडू नकोस यार. शांत हो दादा प्लीज. हे काय होऊन बसलं यार सगळं? दादा हे बघ मला मान्य आहे पण तू शांत हो. तुला असं रडताना बघायची सवय नाही रे दादा. कसा शांत हो? कसा शांत हो? किती आणि काय काय स्वप्न पाहिले होते मी. एका क्षणात सगळे धुळीला मिळाले. काय करू मी आता? दादा हे बघ तू प्लीज आता शांत हो. मी तुला एवढंच सांगू शकतो दादा. असं सगळं अचानक का घडलं? मीराने असं का केलं माझ्यासोबत? मीरा दादा तू सावड स्वतःला. तू का वागली मीरा असं? कालची रात्रच भयानक होती मामा. दुसरा काही पर्यायच नव्हता माझ्याकडे. फक्त हेच करणं शक्य होतं मला. अरे पण मला एकदम विचारायचंच तरी. नाही मामा, त्याने काहीच झालं नसतं. मी मधुराला तसं वचन दिलं होतं. वचन? कसलं वचन? हेच की मी तिच्या आणि आदित्यच्या आयुष्यातून कायमची दूर होईल. काय? मी तुला विचारलं होतं ना, तू मला काही सांगितलं नाही. मामा मी सांगणार होते. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून तू बाहेर गेलीस का? म्हणून तू एवढा मोठा निर्णय घेतला? मामा अरे
तुला ऑलरेडी इतकं टेन्शन होतं की तुला काय आणि कसं सांगणार होते. मामा, काल रात्री अचानक आमची भेट झाली. बऱ्याच गप्पा मारल्या आम्ही आणि मग त्यांनी मला लग्नासाठी मागणी घातली. आणि मी होकार दिला. त्यांच्या घरी गेल्यानंतर घरातल्या देवासमोरच आम्ही लग्न केलं. मामा, मीरा, असं कसं हे सगळं अचानक करायची काही गरज होती का? हे करण्यापूर्वी थोडासा विचार करायचा. केला मामा मी विचार. खूप नीट विचार करूनच हा निर्णय घेतलाय मी. आणि मला सांग, माझं लग्न करण्यासाठीच धडपडत होतो ना आपण. अरे झालंय ते. आणि मामा, काय वाईट आहे सांग? किती समजूतदार आहेत ते, पाहिलंच ना. नाही, हो, पण काही नाही मामा. प्लीज शांत हो. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? स्वतःपेक्षा जास्त आहे तुझ्यावर. आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे मामा. आता शांत होतो आणि आता फक्त स्वतःचा विचार करायचा. आणि आपल्या मधुराच्या लग्नाचा विचार कर. तिचं लग्न खूप धूमधडाक्यात करायचंय आपण. चालेल ना? आणि मामा, त्यांना आदित्यबद्दल काहीच माहित नाहीये. मला असं वाटतं की त्यांना ते कळूही नाही. आणि तसंही आमच्यात तसं काही नाही आहे. जे होतं ते संपलंय. मीरा, हो मामा. आदित्य, नाही काका, प्लीज मला आता काही सांगू नका. आदित्य, असं करून कसं चालेल? कोणाच्याही आयुष्यात हव्या असलेल्या गोष्टी हव्या तशा होतातच तसं नाही. पण हे सगळं माझ्याच बाबतीत का घडावं काका? ज्या भावनिक अवस्थेत तुला असं वाटलं साहजिक आहे. तू पाणी पी, जरा शांत हो. अथर्व, पाणी पी. हा. घे. आदित्य, ऐक माझं. नाही ऐकणारच माझं. नीट. शांत हो. कसं आहे, हा भावनांचा आवेग ओसरल्यानंतर आपली विचारशक्ती नीट होते. घडायच्या त्या गोष्टी झाल्यात, आता त्या स्वीकारणं शहाणपणाचं नाहीये का? मीराने फसवलंय मला. नाही, असा विचार नको करू. किमान तिची बाजू ऐकून घेतल्याशिवाय तर अजिबात नको. मीरानं असं केलं, यापेक्षा तिनं असं का केलं हे शोधणं महत्वाचं आहे. हो, पण मीच का? माझ्यावरच हा अन्याय का? बोला ना. मी कुणाचं काय बिघडवलं होतं काका? किंवा त्या मीराचं काय बिघडवलं होतं मी? बोला ना, सांगा मला. माझ्याच बाबतीत ते सगळं का घडावं? आदित्य, आदित्य, सांभाळ बाळासाहेब.
सांग ना मीरा, हे कशासाठी? आपल्या मधुरासाठी मामा. तिला दुःखी नाही बघू शकत मी. इतक्या वर्षांचं इतकं घट्ट नातं कसं तुटू देणार होते मी? तिला जर दुखावलं असतं ना मी, त्रास सगळ्यांनाच झाला असता. तुला त्रास झाला असता बाबा. तुझी तब्येत बिघडली असती, सगळंच गडबडलं असतं. पण ते मला नसतं चाललं. ग्रेटेस्ट. खूप कौतुक करावं असं. शहाणपणे तुला कुठून येतं कळत नाही. इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या प्रेमाचा बळी देतोस. नाही रे मामा, हे सगळं आपली नाती जपण्यासाठी केलंय मी, बाकी काही नाही. पण असा त्याग करायला सुद्धा हिंमत लागते. खरंच खूप ग्रेट आहेस ताई तू. हे म्हणजे मला वाटलं होतं की तू असंच काहीतरी करशील. इनफॅक्ट तू हेच करायला हवं होतंस. करेक्ट वागलीस तू. मधुरा, हे मामा म्हणजे बघ ना, हेच जर तिने आधी केलं असतं तर किती वाईट वेळ आली नसती ना. ठीक आहे, उशिरा का होईना पण योग्य डिसिजन घेतलायस तू. गुड. मधुरा तू गप्प बस. मामा अरे अरे बरोबर बोलते ती. सॉरी मधुरा. मीरा तुला काय म्हणू ग मी? काही म्हणू नकोस. हस बघू आता. अरे लग्न झालंय माझं. मी पण खूप खुश आहे. सॉरी रे मामा, खूप त्रास दिलाय ना तुला. पण आता तरी खुशच ना तू? हो, पण तुझं लग्न थाटामाटात नाही करून दिलं इतकं. मीरा, मला काय वाटतं तू एकदा आदित्यशी बोलून घ्यावं. आदित्यशी मामा पण नाही, तुला बोलावंच लागेल. जा जा तू मीरा, जा जा. ठीक आहे. ताई मी पण येते. मधुरा बस, तू जायचं नाहीस. हे मामा ती आदित्यशी बोलणार आहे एकटी. या क्षणाला त्यांच्या दोघांमध्ये कोणीही नकोय, कळलं? आदित्य, मीरा, मीरा सांग ना, हे सगळं खोटं आहे. बोल ना मीरा, हे सगळं खोटं आहे ना? असं काही झालं नाहीये ना? हे सगळं खरं आहे आदित्य.